अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळस अध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. चैत्र मास पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूप. षटचक्राते भेदून ब्रह्मांडा छेदून. आत्मज्योती निघाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढले समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धारले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझरी जन्म माझा झालेसे. तेथेची बाळपण गेले आता कोपरलीसी येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकरशेठ. त्यासी स्नेह झाला निकट आश्रय जाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करती. दिवसा उपजला चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. ते स्वामी चरित्र सारामृत लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकट झाले. भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभार्यासी 5व्या ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दावला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यासी स्वामी चरणांवरी. भक्ती जडली कोणे प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैशेची अध्याय 13वा. बाळापाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपला. भक्तमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण तारक भाविका. वासा पातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. तो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्याचे. वसुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची कथन वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819. वसंत चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस. पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता वदोनी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केलेसे स्वामींनी दिदला हा वर. जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार. संपत्ती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणयंती मोक्षपद मिळवत्या ते. अंगी सदा सर्वदा विनय वसो वृथा विवांतो नसो. सर्व विद्या सागर गवसो भक्त श्रेष्ठ लागुनी. ज्या कारणे ग्रंथाची जी ही प्रसिद्धी आणला. त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान तातील कुसमे वेचून. सुंदर माळ करुण आला घेऊन विष्णुकवी. आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा.